आणि आयुक्तांच्या या आश्वासनानंतर फुरसुंगीकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही जाणून घेऊयात। फुरसुंगी कचरा डेपो इथं परत पुन्हा एकदा ग्रामस्थांनी आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे। आज सकाळपासून या ठिकाणी ग्रामस्थांनी गाड्या अडवायला देखील सुरुवात केलेली होती। काही ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूयात। पुन्हा एकदा तुम्ही या ठिकाणी आंदोलन पुकारताय, मुख्यमंत्र्यांची बैठक झाली, 1 महिना झालाय नुकताच, काय कारण आहे? परत 3 महिन्याच्या आत ते स्थानिक ग्रामस्थांच्या मुलांना ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांच्या मुलांना या ठिकाणी नोकरीत सामावून घेणार आहेत, हे महत्त्वाचं आश्वासन आहे। राहिलेले जे मोकळी जमीन आहे त्या मोकळ्या जमिनीचं जे बाधित शेतकरी आहे त्यांना परत देण्याचं या ठिकाणी या पत्रात त्यांनी उल्लेख केलेला आहे। त्यामुळं पुकारलेलं आंदोलन आम्ही 3 महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी स्थगित करत आहोत। पण हे आंदोलन स्थगित करत असताना आम्ही अशा प्रकारची या ठिकाणी महानगरपालिकेला असेल, मान्य राज्य शासनाला असेल, सूचना वजा इशारा देऊ इच्छितो की इथून पुढच्या काळात कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी आम्ही आश्वासन, आमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पाळलेल्या तुम्ही जर पाळल्या नाही तर या उरळी आणि फुरसुंगी कचरा डेपोवर गाडी नाही, पुणे महानगरपालिकेचा एक कर्मचारी देखील या ठिकाणी येऊ देणार नाही। आता भरोसा आहे का जी आश्वासन परत पुन्हा एकदा यांनी दिली 3 महिन्यात पूर्ण होतील? या ठिकाणी 3 महिन्याचे लेखी आश्वासन माननीय कुणाल कुमार साहेब यांनी मुख्यमंत्र्यांच्या वतीने दिलेले आहे। बोललेत का मुख्यमंत्र्यांची? मुख्यमंत्र्यांची बोलण्यापेक्षा आम्ही प्रधान सचिवांशी याबाबतीत चर्चा करत आहोत आणि ह्या बाबतीत त्यांनी पॉझिटिव्ह घेतलेलं आहे आणि लेखी दिले आहे, म्हणूनच आम्ही थांबत आहोत आणि न झाल्यास पुढची दिशा आम्ही आमच्या पद्धतीने ठरवू। सर, तुम्ही जे पत्र दिलेलं आहे किती महिन्यात हे सगळं पूर्ती होणार? काय मागण्या आहेत या गावकऱ्यांच्या? एक अत्यंत मोठं एक काम आपण महिन्याभरात पूर्ण केलं आणि मुख्यमंत्री महोदयांना सादर केलं आणि तो जी एक कमिटमेंट त्या मीटिंग मधली होती ती पूर्ण केली। ते आता आपल्याला माहिती आहे राज्यात अनेक प्रश्न सुरू आहेत, त्यामुळे फार व्यस्त होत असतानाही त्यांनी कुठल्याही प्रकारचा विलंब न करता तात्काळ आम्हाला वेळ दिली आणि त्याचं सादरीकरण बघितलं आणि आम्हाला स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की आपण या आराखड्याची तात्काळ अंमलबजावणी सुरू केली पाहिजे। सर, कधी दाखवलं तुम्ही मुख्यमंत्र्यांना हे सगळं? आणि मुख्यमंत्री महोदयांना काल आपण हे सगळं दाखवलं आणि आज त्या गावकऱ्यांचा जो विषय होते त्याच्याबद्दलचं आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे। त्यांनी त्याच्या पत्राबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आंदोलन जो पुकारला होता तो मागे घेतलेला आहे। पोलीस बंदोबस्तमध्ये या ठिकाणी काही गाड्या कचऱ्याच्या आतमध्ये सोडण्यात आलेले होते, त्यानंतर काही गाड्या ग्रामस्थांनी देखील अडवले होते, परंतु आता त्यांना ह्या पत्र मिळाल्यानंतर आता कुठेतरी त्यांनी आंदोलनावर स्थगिती दिलेली आहे। त्याचबरोबर मुख्य जे आयुक्त आहेत, महापौर आहेत, त्यांनी कालच मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे, हा सगळा जो अहवाल आहे त्यांच्यासमोर सादर केलेला आहे। त्यामुळे आता लवकरच यांचे जे मागण्या आहेत ते पूर्ण होतील असं आश्वासन या ठिकाणी देण्यात आलं आहे। कॅमेरामॅन विजय राऊतसह मिकी घई, एबीपी माझा, देवाची उरुळी।